नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2024 या वर्षात साहित्य क्षेत्रातही कितीतरी नवीन गोष्टी घडल्या, नवे प्रयोग झाले. निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे राजकीय पार्श्वभूमीवरची पुस्तकं सुद्धा आली. तर या वर्षात लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकांबद्दल आपल्याला आज जाणून घ्यायचंच आहे. पण त्याआधी अगदी काही दिवसांपूर्वी ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय अशा सुधीर रसाळ सरांशी आपल्याला आज गप्पा मारायच्यात. खरं तर मराठी साहित्यातले व्रतस्थ लेखक अशी सुधीर रसाळ सरांची ओळख आहे. त्यांनी जवळपास 28 पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यातली बरीचशी समीक्षात्मक आहेत. तेव्हा त्यांच्या या सगळ्या पुस्तकांविषयी आणि तसंच ज्या पुस्तकाला पुरस्कार प्राप्त झालाय त्या पुस्तकांविषयी, ज्याचं नाव आहे विंदांचं गद्यरूप, त्याबद्दलही आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. सुधीर रसाळ सर, तुमचं स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. आणि सुरुवातीला अर्थातच खूप खूप अभिनंदन या पुरस्कारासाठी. आभारी आहे तुमचा, मी तुमचे आभार मानतो. सर, पहिला प्रश्न अर्थातच ज्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आहे. विंदांचं गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. आम्हाला या पुस्तकाविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मराठीमध्ये सैद्धांतिक समीक्षा खूप कमी लिहिली गेलेली आहे. आतापर्यंत 2च समीक्षक असे आहेत की ज्यांनी ही सैद्धांतिक समीक्षा लिहिली. त्यापैकी एक आहेत बासी मर्ढेकर. त्यांनी सौंदर्य लय सिद्धांतातून प्रकट होतं अशा तऱ्हेचा सिद्धांत मांडला आणि ललित वाङ्मयाचा अनुभव हा एक लयपूर्ण अनुभव असतो अशी एक भूमिका घेतली. विंदा करंदीकर हे दुसरे मराठीतील समीक्षक. मुळात ते कवी आहेत, परंतु त्याबरोबरच उत्तम दर्जाची समीक्षा त्यांनी केलेली आहे. त्यांनी एक जीवनविधी कलेचा सिद्धांत मांडला. त्यांचं म्हणणं असं की सगळ्या ललित कलांपेक्षा वाङ्मय हे एक वेगळ्या प्रकारची कला आहे. वाङ्मयामध्ये आशय असतो, अनुभव व्यक्त होतात, जीवनाचं एक दर्शन घडवलं जातं. त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव आहे आणि मार्क्सवादाचं तत्त्व एक आदर्श समाजाकडे मानवाची प्रगती होत जाते आहे आणि सर्व कलांनी या प्रगतीला हातभार लावला पाहिजे. ही प्रगती वेगानं कशी होईल या दृष्टीनं निर्मिती केली पाहिजे असं मार्क्सवाद मांडतो. करंदीकरांनी हे तत्त्व कुठे आपल्या लेखनात नमूद केलेलं नाही, परंतु पायाभूत तत्त्व हे घेऊन त्यांनी संपूर्ण मीमांसा केलेली आहे. आणि हे जर करायचं असेल तर जीवन आजचं जे आहे ते कसं वेदनादायक आहे, दुःखपूर्ण आहे, मानवाला ज्यामध्ये जगावंसं वाटू नये अशा प्रकारचं आहे आणि हे जीवन बदलण्याची एक प्रेरणा समाजामध्ये त्यामुळे ती निर्माण करू इच्छित होते. म्हणून तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे यासारखी कविता, किंवा तेच ते अन तेच ते यासारखी कविता, यामध्ये या जीवनाचं चित्रण रंगवलेलं आहे. म्हणजे दैनंदिन जीवनात तीच नारी, तोच पलंग अशा प्रकारच्या प्रतिमा त्यांच्या कवितेमध्ये आलेल्या आहेत आणि यातून ते एक जीवनाचं दर्शन घडवत असलेले आपल्याला दिसतात. म्हणून कवितेमध्ये ते जे करू पाहत होते त्याबद्दलची ही समीक्षा की मी कवितेमध्ये हे जे करतोय त्या पाठीमागे माझी जीवनविधी कलेची भूमिका आहे आणि एक वाङ्मयाला एक वेगळं रूप, वाङ्मयाचं एक वेगळं रूप त्यांनी आपल्या या समीक्षेमधून दर्शविलेलं आहे. आणि म्हणून मराठीमध्ये ही एक मौलिक अशी उपपत्ती आहे कलेची,
वाङ्मयाची. दुर्दैवानं मराठी समीक्षकांनी या उपपत्तीकडे फारसं लक्ष दिलं नाही, त्याच्यावर चर्चा झाली नाही, त्याच्यावर अनुकूल प्रतिकूल असं लेखन झालं नाही, त्याची रीतसर चिकित्साही झाली नाही. आणि हे करण्याचा प्रयत्न मी या पुस्तकामध्ये केलेला आहे. खरं तर सामान्य वाचकासाठी समीक्षा हा साहित्य प्रकार थोडा वेगळा आहे. साधारणपणे वाचक समीक्षात्मक पुस्तकं कमी वाचतात असा आपला एक अनुभव असतो. त्यामुळे समीक्षा या साहित्य प्रकाराबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि माझा त्याला जोडूनच प्रश्न आहे की सामान्य वाचकांनी तो कसा समजून घ्यायला हवा, त्यातनं काय घ्यायचं? समीक्षेमध्ये आपल्याला 2 स्तर दिसतात. एक स्तर वाङ्मयाभ्यासाची आहे आणि दुसरा स्तर सामान्य वाचकाला उत्तम वाङ्मयाची जाण त्याची वाढेल, त्याची अभिरुची वाढेल अशा प्रकारच्या लेखनाची आहे. वर्तमानपत्रात मासिकांमध्ये परीक्षणं येतात. या परीक्षणामधून त्या कलाकृतीचा परिचय करून दिला जातो आणि त्याचं एक मूल्यमापन केलं जातं. चांगलं काय वाईट काय हे कलाकृतींच्याबद्दल सांगितलं जातं. या प्रकारची एक समीक्षा आहे. आस्वादक नावाची एक समीक्षा आहे की या कलाकृतीचा आपल्या मनावर कोणता संस्कार झाला, तो संस्कार व्यक्त करणं. दुसरीकडे समीक्षा हे एक शास्त्र आहे. म्हणजे साहित्याचं स्वरूप काय, त्याची निर्मिती कशी होते, त्याचा परिणाम रसिकांवर कसा होतो, एकूण जीवनावर समाजावर त्याचे कोणते संस्कार होतात, समाजाचं आणि कलेचं नातं काय आहे, यासारखे तात्विक प्रश्न ज्यामध्ये चर्चिले जातात त्याला मी कलेचा अभ्यास म्हणतो. आणि म्हणून चांगले समीक्षक या दोन्ही पातळ्यांवर लेखन करत असतात. कलेचा अभ्यासही करतात, वाङ्मयाचा अभ्यासही करतात आणि वाचकांना कला कशी जाणून घ्यावी, कलेची अभिरुची त्यांची कशी वाढेल या दृष्टीनं प्रयत्नही करतात. सर, तुम्ही अनेक वर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिष्ठान नावाचं मासिकही चालवलं. त्यामागची तुमची भूमिका काय होती? कशा पद्धतीने ते मासिक चालवलं गेलं? प्रतिष्ठान हे मासिक मराठवाडा साहित्य परिषद या साहित्य संस्थेचं मासिक आहे. मराठवाडा साहित्य परिषद ही साहित्य संस्था निजामी राजवटीमध्ये स्थापन झाली. निजामी राजवटीमध्ये मराठी भाषेची प्रचंड गळचेपी निजाम सरकारने केलेली होती. त्यामुळे महाराष्ट्रीय समाज जो मराठवाड्यात होता त्याच्या भाषेमध्ये प्रचंड उर्दू शब्दांचं प्रमाण असे. उर्दू मिश्रित इथं मराठी बोललं जात असे. तेव्हा ही मराठी भाषा जिवंत राहावी, तिचा विकास व्हावा, तिच्यामध्ये लेखक निर्माण व्हावेत, या हेतूनं मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था 1942 साली स्थापन केली आणि तिनं ही प्रतिष्ठान नावाचं मासिक पहिल्यांदा चालवायला घेतलं. आणि म्हणून या पाठीमागे एक राजकीय अशी भूमिका होती, त्याबरोबर एक सांस्कृतिक अशी भूमिका होती. या मासिकानं मराठवाड्यामध्ये लेखक कवींचा मोठा असा वर्ग निर्माण केला. या मासिकाचा मी जवळपास 20 वर्ष संपादक होतो आणि या मासिकाला एक वाङ्मयीन रूप देण्यामध्ये माझा थोडा बहुत वाटा आहे असं मी मानतो. रसाळ सर, तुम्ही 90 पार केलेली आहे, पण अजूनही अविरत असं तुमचं वाचन सुरू आहे याची आम्हाला कल्पना आहे. सध्या तुम्हाला मराठी साहित्य जे निर्माण होत आहे त्याविषयी काय वाटतं? तुमच्या वाचनात काय काय आलेलं आहे? माझ्या दृष्टीनं कदाचित मी चूकही असेल, पण आता दर्जेदार निर्मिती मराठीमध्ये होत नाही. लेखकांचा वर्ग कमी कमी होतो आहे. ज्यांच्यामध्ये प्रतिभा असते असे अनेक तरुण मराठीकडून इंग्रजी भाषेकडे वळलेले आहेत.
इंग्रजी बोलतात, इंग्रजीतून लिहितात, इंग्रजीतून व्यवहार करतात. ही मंडळी मराठी वाचत नाही. जो खेड्यापाड्यातला बहुजन समाज आहे तो अजून मराठीमध्ये आपले व्यवहार करतो. परंतु या वर्गातून उत्तम लेखक जे निर्माण व्हायला पाहिजेत ते त्या प्रमाणात निर्माण होत नाहीत. शहरातला जो वर्ग आहे तो सामान्यपणे मराठीकडे वळत नाही आणि या वर्गावर वाङ्मयाचे पारंपरिक असे संस्कार फारसे झालेले नाहीत. या वर्गात अनेक प्रतिभासंपन्न लेखक आहेत, कवी आहेत. उदाहरणार्थ नाधो महानोरांसारखा कवी याच वर्गातून पुढे आलेला आहे. असे अनेक लेखक कवी आहेत. मराठवाड्यामध्ये रारम बोराडे नावाचा कादंबरीकार, आनंद यादव सारखे कादंबरीकार जे ग्रामीण जीवनामधून आले, आज कृष्णात खोत अशासारखे कादंबरीकार आपल्याला दिसतात. आता ही मंडळी उत्तम लिहित आहेत, परंतु एकेकाळी मराठी वाङ्मयामध्ये समृद्ध वाङ्मय निर्माण करणाऱ्या लेखकांचं जे प्रमाण होतं ते प्रमाण आज दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की मराठीमधली कविता ही एकारली गेलेली आहे. केवळ सामाजिक बांधिलकीवादी कविता लिहिली जाते. म्हणजे समाजाचं चित्रण करणं, समाजाला अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणं, उपदेश करणं या प्रकारची कविता लिहिली जाते. एकेकाळी उत्तम दर्जाची निसर्ग कविता लिहिली गेली. बालकवींसारखे कवी ज्या मराठीमध्ये झाले, अशा मराठीमध्ये आज निसर्ग कविता लिहिली जात नाही, प्रेम कविता लिहिली जात नाही. स्त्री पुरुष संबंधांवरची कविता जवळपास लिहिलीच जात नाही. म्हणजे पुशी रेगे, विंदा करंदीकर यासारखे कवी या प्रकारची कविता लिहिणारे आज मराठीमध्ये दिसत नाहीत. कवितेमध्ये प्रयोग होत नाहीत, कवितेला नवं रूप देण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे कवितेच्या क्षेत्रामध्ये असं एक चित्र दिसतं. माझ्या एका मित्रानं असं म्हटलेलं आहे की आज मराठीमध्ये कवी आहेत पण कविता नाही. म्हणजे कविता नावानं जे कवी लिहितात ते स्वतःला कवी मानतात, पण ते जे लिहितात त्याला काही कविता म्हणता येत नाही. म्हणून थोडीफार कादंबरी मराठीमध्ये उत्तम लिहिली जाते. नाटक नव्यानं निर्माणच होणं बंद झालेलं आहे. एखादं दुसरं नाटक नवं येतं. एकेकाळी विजय तेंडुलकर सारखा नाटककार मराठीमध्ये होता. आळेकर, सतीश आळेकरांसारखा नाटककार, महेश इलकुंचवारांसारखा नाटककार, पण या पिढीनंतर त्यांची जागा घेईल असा समर्थ नाटककार आज मराठीमध्ये नाही. आणि म्हणून मराठी वाङ्मयाचं जे चित्र आजचं आहे ते मला व्यक्तिशः फारसं समाधानकारक वाटत नाही. सर, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीची माहिती आम्हाला दिलीत, तुम्ही ज्या पद्धतीने साहित्याबद्दल आम्हाला सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. आज आनंदाचं पानमध्ये तुम्ही गप्पा मारल्यात त्यासाठी खूप खूप आभार आणि तुमचं जे काही काम चाललेलं आहे साहित्यविषयक त्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. रसाळ सरांशी गप्पा झाल्यानंतर आता या वर्षातल्या टॉप 10 पुस्तकांविषयी सांगतायत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी बोलतोय आणि राजहंस पुस्तक पेठेच्या प्रत्येक विक्रीचा आम्ही रेकॉर्ड ठेवत असल्यामुळे त्यानुसार काढलेली ही 10 सर्वोत्तम मागणी असलेली पुस्तकं आहेत. अतिशय आनंद वाटतो मला की या यादीत पहिलंच म्हणजे शेवटच्या क्रमांकावरचं पुस्तक आहे इरावती कर्वे यांचं युगांत. म्हणजे बघा, अजूनही या पुस्तकाला भरपूर मागणी आहे, लोक भरपूर वाचतायत. आणि त्याचप्रमाणे 9व्या क्रमांकावर आहे 1963 साली लिहिलं गेलेलं कोसला हे पुस्तक.
याला अजूनही रसिक वाचकांमध्ये प्रचंड मागणी आहे. तर 8व्या क्रमांकावर आहे कृष्णात खोत यांचं रिंगाण हे पुस्तक. याला मागच्या वर्षीच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता आणि अतिशय लोकप्रिय असं पुस्तक आहे. म्हणजे समीक्षक प्रियता, दर्जाचा शिक्का आणि लोकप्रियता अशा तिन्ही गोष्टी एकत्र येणं म्हणजे काय हे रिंगाणच्या रूपाने दिसून आलं होतं. त्यानंतरचं पुस्तक आहे शरद भाविस्कर यांचं भुरा. एका प्रेरणादायी चरित्राचा, आत्मचरित्राचा मराठी वाचकांवर इतकी मोहिनी पडली आहे, इतकं गारुड पडलंय, याचा अतिशय आनंद वाटतो. जरूर वाचा हे पुस्तक भुरा. त्यानंतरचं पुस्तक उत्तरार्धात आलं या वर्षाचं, पण अतिशय लोकप्रिय ठरलं असं ते म्हणजे अंजली चिपळकट्टी यांचं माणूस असं का वागतो. माणसाच्या मनाचा वेध घेण्यात खरं तर समग्र साहित्य कायमच रंगलेलं असतं, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून माणसाच्या वागण्याचा अर्थ लावणारं हे पुस्तक अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय ठरलंय. झाडं देखील एकमेकांशी संवाद साधतात यावर संशोधन करणारं हे पुस्तक द हिडन लाईफ ऑफ ट्रीज अतिशय लोकप्रिय ठरलं या वर्षात. संवाद करण्यात झाडे कमी नाहीत बरं का, हे अतिशय मौलिक असं पुस्तक आहे. त्यानंतरचं पुस्तक म्हणजे एक चमत्कार आहे. या शेवटच्या महिन्यात आलेलं, डिसेंबर महिन्यात आलेलं, पण अल्पावधीचं आमच्या दुकानात अतिशय मोठ्या प्रमाणावर मागणी आणि मोठ्या प्रमाणावर विक्री झालेलं हे पुस्तक म्हणजे अमोल पालेकर या अभिजात कलावंताचं आत्मचरित्र ऐवज. सीता हे पात्र आपल्याला ऐतिहासिकदृष्ट्या, पौराणिकदृष्ट्या फक्त सहन करणारं, क्षमाशील वाटतं, पण या सीतेचा एका वेगळ्या अंगाने शोध घेणारं, सीतेचं समर्थ आणि अतिशय श्रेष्ठ रूप दाखवणारं हे पुस्तक म्हणजे अभिराम भडकमकरांचं सीता. त्यानंतरचं पुस्तक गेली अनेक वर्षे आमच्या दुकानात काय पण सगळीकडेच बेस्ट सेलर असलेलं ते म्हणजे मुरली खैरनार यांचं शोध. याही वर्षी त्यांनी टॉप 10 मध्ये आपलं स्थान कायम राखलेलं आहे. सातत्याने या पुस्तकाला मागणी असते आणि आमच्या दुकानात तर कुणी जर आलं की मला जरा पुस्तक भेट द्यायचे कोणाला तरी हो, तर मी डोळे झाकून या पुस्तकाची शिफारस करतोच आणि आजपर्यंत कधी हे फेल गेलं नाही. नदीकाठी राहणाऱ्या एका जिवंत काळजाच्या माणसानी, नदीवर प्रेम करणाऱ्या माणसानी नदीकाठी फुललेली प्रेम कहाणी सांगितली, ती म्हणजे नदीष्ट. अतिशय लोकप्रिय आहे. रसिक हो, या 10 पुस्तकांबरोबरच यंदा मुलांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी होती. हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. म्हणजे आपली वाचन संस्कृती कोवळ्या हातात अतिशय सुरक्षित आहे, ही फार दिलासा देणारी गोष्ट आहे. तर मुलांची 5 पुस्तकं कुठली टॉपवर होती यंदा ते तुम्हाला सांगतो मी आता. पहिल्या नंबरवर अर्थातच दिलीप प्रभावळकर यांचं बोक्या सातबंडेचे संच, अतिशय मोठ्या प्रमाणावर मागणी असलेले. त्यानंतर पुण्यातल्या चारुहास पंडितनी सादर केलेला चिंटू हा अतिशय लोकप्रिय अजूनही आहे, हे बघून आपला आनंद वाटतो अतिशय. त्यानंतर अनेक वर्षापूर्वी लोकप्रिय झालेले भारा भागवतांचे फास्टर फेणेचे संच अजूनही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यानंतर या वर्षात आलेली 2 पुस्तकं अतिशय लोकप्रिय ठरली, ती म्हणजे एक होता कारवरचं लहान मुलांसाठी केलेली आवृत्ती किमयागार कारवर. हे विना गवाणकरांनी खास मुलांसाठी लिहिलं आणि त्याला माधुरी पुरंदरे यांच्यासारख्या जाणकार चित्रकर्तींनी चित्र काढलेली आहेत. हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरलं. आणि शेवटचं पुस्तक म्हणजे माधुरी पुरंदरे यांनीच कुमार गंधर्वांवरती कुमारवयीन मुलांसाठी सादर केलेलं पुस्तक कुमार सुवर एक गंधर्व कथा. यातली चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्र हा आवर्जून उल्लेख करावा असा विषय आहे. त्यामुळे ही पुस्तकं यंदा अतिशय लोकप्रिय ठरली आणि तुम्हाला अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं की या वर्षात भरपूर पुस्तकं विकली गेली, पुस्तकांना भरपूर मागणी होती आणि लोक मनापासून भरपूर वाचत आहेत. धन्यवाद रसिक हो. तर ही होती या वर्षात वाचकांच्या पसंतीला उतरलेली 10 पुस्तकं. नव्या वर्षात काही नवे बदल, नवी पुस्तकं आणि नवे उपक्रम घेऊन आनंदाचं पान तुमच्यासमोर सादर करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी तुमच्या सूचना आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल आयडी आहे anandachapan@gmail.com. नवीन वर्षात आपण सगळेच भरपूर वाचन करण्याचा संकल्प करूया. पुन्हा नवीन वर्षात भेटूच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.